नागपूर शहरात पोलिसांनी अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. ऑपरेशन थंडर, एकत्रित येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या पथकाने तब्बल 62 किलो 580 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची बाजार मूल्य 12,90,000 रुपये इतकी आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर, एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया 2.0 या विशेष मोहिमेचा प्रभाव नागपूर शहरात वेगाने दिसू लागला आहे. 4 डिसेंबर 2025 रोजी कळमना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे पेट्रोलिंगवर असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोठी कारवाई करण्यात आली. खबऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे बेलेनगर परिसरात 2 युवकांनी मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलीस पथकाने रात्रभर नाल्याजवळील अनिल गुप्ता यांच्या टीन शेड समोर सापळा रचला. दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हर्ष पांडे आणि मोहम्मद सोहेल हे दोघे आरोपी ऍक्टिव्हा मोपेडवर घटनास्थळी आले. त्यांनी गांजाच्या पिशव्या वाहनावर ठेवताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 62 किलो 580 ग्रॅम गांजा, एक होंडा ऍक्टिव्हा मोपेड तसेच एक मोबाईल फोन असा एकूण 13,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशा राज्यातून आणल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे करत आहेत. माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही मोहीम राबवल्या जात आहे. त्या अंतर्गत सर्व प्रकारचे ड्रग्ज याच्यावर अतिशय कठोरपणे ड्रग्ज विक्रेते, ड्रग्ज बाळगणारे यांच्यावर अतिशय कठोरतेने कारवाई सुरू आहे. त्याच मोहिमेअंतर्गत आमचे DB पथकाचे प्रमुख API श्री मुसळे साहेब आणि त्यांच्या टीममध्ये ललित चेंडे, नितीन मिश्रा, प्रमोद कंगाले, विशाल भैसारे, अजय गटलेवर आणि अविनाश गोलवंशी यांना एक टीप मिळाली होती की बेलेनगरमध्ये असलेल्या नाल्याजवळ काही गांजा ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्या टीपवर काम करून तिथे सापळा रचला आणि सापळा रचून तिथे त्यांना गांजाचा साठा आणि 2 आरोपी हर्ष रवी पांडे आणि मोहम्मद सोहेल उर्फ आतिक उल्ला सिद्दीकी दोन्ही राहणार बेलेनगर हे त्या ठिकाणी मिळून आले. त्या ठिकाणी NDPS कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानंतर एकूण 62.560 किलो गांजा त्या ठिकाणी मिळून आला. आरोपींच्या ताब्यातून तो संपूर्ण गांजा, एक 2 व्हीलर आणि एक मोबाईल असा एकूण 13,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला. आरोपींविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास सुरू आहे. आरोपींवर NDPS कायद्याअंतर्गत यापूर्वी गुन्हे नाही आहेत. पहिल्यांदाच ते या गांजाच्या व्यवसायात मिळून आलेले आहेत. आम्ही आता आमचं प्रत्येक ड्रग्जमध्ये ऑपरेशन थंडरनुसार आम्ही बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक या दोन्ही लिंकवर काम करतो आणि आमचे माननीय CP सर यांच्या मार्गदर्शनात बॅकवर्ड लिंकमध्ये पण आम्ही जाणार आणि फॉरवर्ड लिंक हा गांजा कुठे जाणार होता याचासुद्धा आम्ही तपास करणार आणि हा कुठून आणला होता याचासुद्धा अधिक तपास करणार आहे.